लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 मार्च पर्यंत 3000 रुपये जमा होणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ जो आहे तो मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे जमा झाले होते आणि त्यावरती अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। तर सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्स माध्यमावरून दिलेली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। आणि यानंतर आता आपण वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे। राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही असं आम्ही समजतो असं जयंत पाटील म्हणालेत। मुंडेंनी राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहाबाहेर जाहीर केलंय। मात्र सभागृहामध्ये राजीनाम्याची माहिती देणं अपेक्षित आहे। 5 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा माहिती मिळालेली नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय। कराडनं आवादा पवनचक्की प्रकल्पाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे। धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून खंडणीची मागणी केल्याचं दोषारोप पत्रातून समोर आलंय आणि म्हणून कराड आणि धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। औरंगजेबाच्या कबरी संदर्भात लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात किती काळ किती वर्ष राहील हे येणाऱ्या दिवसांत दिसेल आणि या संदर्भात राज्याचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील असंही विधान राणे यांनी केलं। धर्मांतर करायला लावणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे। बळजबरीनं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात येणार आहे आणि हा कायदा लवकरच मध्य प्रदेशात लागू होईल। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घोषणा केली असून जबरदस्ती आणि आमिष दाखवून गैरवर्तन करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशाराच या मुख्यमंत्र्यांनी दिलाय। जालन्यातील बदनापूर पोलिसांनी संशयित आरोपीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। ढोकसाळच्या रामा गव्हाणे या व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। संशयित आरोपी कोर्टात हजर होत नसल्यानं पोलीस त्याला आणण्यासाठी ढोकसाळ गावात गेले होते तेव्हा हा प्रकार घडला। अमरावतीच्या अचलपूरमध्ये रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झालाय। सिझेरियन ऑपरेशन दरम्यान रक्तवाहिनी न जोडताच पोटाला टाके मारल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबानं केलाय। महिला डॉक्टर आणि सहकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। हिंगोलीत बसमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे। या बसमध्ये बाहेर जाण्याचा मार्गातील प्लेट उखळली आहे आणि त्यात पाय गेला तर बस खाली जाऊन जीव जाऊ शकतो। तसंच या बसमध्ये शाळेतील मुलं तर रोज प्रवास करत असतात। तर पालिकांना याकडे लक्ष देण्याची मागणी आता प्रवासी करतायत। सोलापूरच्या शिवनीत जाणारा रस्ता हा 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच आहे। म्हणून रस्त्यावरती अनेक अपघात होत आहेत। तक्रार करून सुद्धा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करतात। तसंच स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे। नागपूरच्या उमरेडमधील MIDC मध्ये 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या। टायर जाळून त्यापासून ऑइल तयार करणाऱ्या कंपनीत आणि दुसरीकडे कापसाच्या गठाणी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आग लागली। अग्निशमन दलानं ही आग विझवली मात्र मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। यवतमाळच्या दारवा तालुक्यातील डोलारी गावाजवळ एसटी बसचा अपघात झाला आणि या अपघातात बसमधील 12 शालेय विद्यार्थी जखमी झाले। एसटी बस चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला कलंडली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही।
कल्याणमध्ये पुन्हा लिंक रोडवरती सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाले, त्यामुळे ट्रकनं टेम्पोसह 3 ते 4 रिक्षांना धडक दिली. अपघातामध्ये टेम्पो चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले, तर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लातूरच्या उदगीरमध्ये पिंपरी घाटामध्ये भीषण अपघात झाला. यावेळी कार आणि ट्रकनं समोरासमोर धडक दिली. त्यात कारमधील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काय झालं ऍक्सिडेंट रायगडच्या म्हसड्यात पहिल्या पतीनं मित्रासोबत मिळून पत्नीचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय. पहिला पती दुर्वेश धाडव यानं तिच्या मानेवरती स्क्रूड्रायव्हरनं वार केले, तर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावरती आता उपचार सुरू आहेत. आरोपी धावडेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून रिक्षा चालकाकडून आणि त्याच्या साथीदाराकडून धारदार शस्त्रानं मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आला. पुण्याच्या चाकण MIDC मध्ये गावगुंडांनी राडा केला. एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी कंपनीतील 20 ते 25 कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातील सिंहगडमध्ये टोळक्याकडून दाम्पत्यावरती कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. किरकोळ वादातून मारहाण करण्यात आली आहे. टोळक्यानं कोयत्यानं वार केल्यानं तरुण जखमी सुद्धा झालाय. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झालाय आणि या प्रकरणानंतर दाम्पत्यानं पोलिसात गुन्हा दाखल केलाय. राजस्थानमधील JK नगर कॉलनीमध्ये एका मुलीवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिकांनी रुग्णालयातही दाखल केलंय. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य हा आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापूर पाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमान सातत्यानं 37 अंशांच्या पुढे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि यानंतर आपण वळतोय टॉप 50 कडे. राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय. पुण्यात नंगानाच करणारा गौरव आहुजाचा व्हिडिओ समोर आलाय. यात गौरव आहुजा माफी मागताना पाहायला मिळतोय. या घटनेनंतर गौरव आहुजा फरार आहे आणि माजुड्या गौरव आहुजावरती कारवाईची मागणी होतीये. अशातच गौरवची माफी मागतानाचा व्हिडिओही समोर आलाय. पुण्यात नंगानाच करणाऱ्या आहुजाच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाग्येश ओसवाल असं त्याचं नाव असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पुण्यात भर रस्त्यात नंगनाच करणाऱ्या माजुड्या तरुणावरती राजकारण तापलंय. पुण्यात गुंडगिरी वाढत असताना पोलीस आयुक्त कारवाई का करत नाहीत? आयुक्तांना पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत का, असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. तर लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांवरती कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. कितीही मोठ्या बापाचा मुलगा असू द्यात, कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. आरोपींची फक्त धिंड काढून उपयोग नसल्याचंही धंगेकर म्हणाले. होळीनिमित्त कोकणात 2 विशेष एक्सप्रेस गाड्या मध्य आणि कोकण रेल्वेने चालवण्याचा निर्णय घेतलाय. मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यांचं आरक्षण 8 मार्चपासून सुरू झालंय. तसंच 15 आणि 22 मार्चला ही विशेष गाडी धावणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार झालाय. PMRDAनं हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पांसाठी जमिनीचा 99.94% भाग यशस्वीरित्या संपादित केलाय. आता अंतिम जमिनीच्या मंजुरीमुळे मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाच्या कामाला वेग येईल असा विश्वास प्राधिकरण विभागाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 39.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि यवतमाळमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यानं दुपारी रस्त्यावरती शुकशुकाटही दिसतोय. 2 दिवसांत आणखी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे, म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेत पोलीस चौकीचा दिवसभराचा कारभार महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व महिला भूमिका पोलिसांनी पार पाडल्या, तर पोलीस निरीक्षक संदीप शिंदेच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिला दिनानिमित्त CSMT मधून जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे देण्यात आलं. सुरेखा यादव यांनी आपल्या को पायलटसह शिर्डीपर्यंत वंदे भारतचं सारथ्य केलं. रेल्वेत 4 महिला कर्मचाऱ्यांचा स्पेशल स्टाफ होता. शिर्डीत पोहोचताच त्यांचं फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त मावळच्या पवनानगरमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान या कार्यशाळेमध्ये त्यांचा कल हा फूल शेतीकडे वळताना दिसतोय. मुंबईच्या अंधेरीतील MIDC पोलीस परिसरामध्ये पोलिसांनी महिलांच्या तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं. यावेळी महिला DCP सचिन गुंजाळांना तक्रार सांगताना भावूक झाल्या. तसंच या उपक्रमाला त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेत बैलगाड्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्यातील बैलगाडा स्पर्धक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले. तसंच ही स्पर्धा 2 दिवस चालणार असल्याचं कळत आहे. दरम्यान सर्व बैलजोड्यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. आझाद मैदानामध्ये महिला दिनाच्या दिवशीच महिला शिक्षकांनी स्वतःच्या तोंडाला काळं फासून आंदोलन केलंय. सरकारचा निषेध व्यक्त करत सर्व आंदोलक आक्रमक झाले. शिक्षकांना कायम करावं आणि मागणीसाठी 18 वर्षांपासून हा लढा सुरू असल्याचं सांगत समग्र शिक्षक अभियानातल्या महिला शिक्षकांनी यावेळी सरकारचा निषेधही नोंदवला. तर पुण्यातील रस्त्यावरती अश्लील चाळे करणाऱ्या माजुर्या तरुणावरती आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या महिला आंदोलक आरोपी गौरव अहुजाचा बाप मनोज अहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये ढकलला. आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढत बार बंद केला.